जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपली लाईफ म्हणजे एक स्पर्धा आहे. आपल्याला ही स्पर्धा नाही करायची. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. मोठे असू द्या, छोटे असू द्या, लहान एकदम छोटे पोरं असले ते पण आणि बुढे माणसं असले ते पण. केअरफुली ऐका. तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये पहिले यायचं आहे. ते कधी आपण येऊ शकतो, तर आपल्याला जी गोष्ट आवडते आपण ती केली तर. त्यात बी पहिले यायचं म्हटलं तर खूप काही अडथळे असतात. ते जर समजा मला जर डिझाईन करायला आवडतं. सो मी डिझाईन आज केली आहे, इथून 10 दिवसानंतर करतो आहे. मग ती डिझाईन प्रॉपर होईल का? नाही. तर त्याच्यासाठी मला सातत्य ठेवावं लागेल. कंटिन्युअसली ते करावं लागेल. परत प्रॅक्टिस करावं लागेल, नाही का, वेळेवर. परत ते ॲनालिसिस करावं लागेल. माझं कुठं चुकतं आहे. मला जर त्यात एकदम प्रॉपर म्हणजे एक यायचं असेल तर. परत मला मोटिवेटेड राहावं लागेल स्वतः. म्हणजे स्वतःवर एक विश्वास असला पाहिजे की हां, मी हे करू शकतो. परत मला डिसिप्लिन पाळावं लागतील. हे ह्या वेळेसच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. स्टँडर्ड साईज झाल्या पाहिजे वेगवेगळ्या. जसं की बघा, तेव्हा जाऊन काय होणार आहे, हे नंबर कमी होतील. 0 आहे ना, मागचा 0 कमी होईल, हा 0 कमी होईल, हा 0 कमी होईल आणि एक दिवस असं येईल की हा 1 येऊन जाईल. म्हणजे तुम्ही 1 नंबर आहे. बघा, फॉर एक्झाम्पल ह्या लता दीदी लता मंगेशकर ज्या गायन करता, हे आहे सचिन तेंडुलकर जे क्रिकेट खेळतात. आता जर यांना जी गोष्ट आवडती त्यांनी ही गोष्ट जर केली नसती तर आज लता मंगेशकर ह्या चांगल्या सिंगर बनवू शकल्या नसत्या. किंवा सचिन तेंडुलकर यांच्या हातात जर माईक दिला असता ते चांगलं गाणं म्हणू शकले असते का? नाही. ते यांच्या हातात बॅट दिली, म्हणजे त्यांना आवडतं क्रिकेट खेळायला. आज ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जे क्रिकेट जगातले ते एक देव मानल्या जातात अशा प्रकारे. त्याच प्रकारे जर लता मंगेशकर यांच्या हातात जर बॅट दिली असती तर या चांगल्या क्रिकेट खेळू शकल्या असत्या का? नाही. म्हणून तुम्हाला जे आवडतं ना, ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. त्यातच तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणून कोण काय म्हणतं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं ते करा. तेव्हा जाऊन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या स्पर्धेत, हे जे लाख लोक आहे ना, यात तुम्ही पहिले येशाल. म्हणजे लोकांच्या तुलनेत नाही, तर तुमच्या जगात तुम्ही तुमचं जे स्वतःचं वर्ल्ड आहे ना त्याच्यात. सो तुम्हाला जे आवडतं ते करा, पण त्यात पण सातत्य ठेवा. प्रॅक्टिस करा, ॲनालिसिस करा, स्वतः मोटिवेटेड राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि मेन म्हणजे डिसिप्लिन पाळा. सो बेस्ट ऑफ लक. जय शिवराय.